आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन। नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये कार्यालय असेल। काँग्रेस नेते हुसेन दलवाईंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कुंभमेळ्यामधील स्नानावरील वक्तव्यांची अल्पसंख्याक आयोगाकडून दखल। पुण्यातील शिक्षणाच्या दर्जावरून नियोजन बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित। आमदार खासदारांकडून अजित पवारांसमोरच प्रश्न उपस्थित। जिल्ह्यात आता शिक्षणाचा दर्जा सुधारा, आमदार खासदारांचं हे एकमत झालंय। तर कुठल्या आधारावर शाळांना ग्रेड देता, मेधा कुलकर्णींचा प्रश्न। मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न। शहराच्या विकासासाठी 690 कोटींच्या निधीची मागणी झाली आहे, तर झोपडपट्टी विकासासाठी 225 कोटी, रुग्णालयासाठी 85 कोटींची मागणी झाली आहे। मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। बैठकीला 2.5 तास उशीर झाला ना, शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केली। पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला। पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, कार्यकर्त्यांकडून हंडा फेकून निषेध। दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं सरकारविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन। महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन। सिद्धिविनायक मंदिराबाहेर ड्रेस कोड संदर्भात सूचना फलक। सिद्धिविनायक मंदिराबाहेर सूचना फलक लागलेला आहे। मुंबईच्या मंत्रालयातील FRP प्रणालीची 1 फेब्रुवारीपासून अपेक्षित अंमलबजावणी लांबणीवर। माहिती संकलित करण्यास विलंब लागत असल्यानं सुरक्षा प्रणाली लांबणीवर। जीबीएसमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे, तर पुण्यामध्ये जीबीएसमुळे एका महिलेचा मृत्यू झालाय। ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये जीबीएसचे जास्त रुग्ण आढळल्यानं फेरसर्वेक्षण। पुणे पालिकेकडून फेरसर्वेक्षण सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेचा वर्ष 2025-26 अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार आहे। अर्थसंकल्पात प्रदूषण रोखण्यासाठी तसंच बेससाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक असेल। राज्य सरकारचा हा निर्णय आहे। 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय। विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास आता परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार आहे। सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा हा निर्णय मागे। बदलापूर प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांकडून योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना नोटीस। अक्षयचा नराधम उल्लेख केला। वकील अमित कटारनवरे यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली। अक्षयवरील आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे।